कारखानदाराच्या मागणं पुढनं बांबू घातलाय भाजपवाल्याने। कारखानदाराला जर नाही निवडणुकी लढवली आणि भाजपमध्ये नाही गेली तर कारखान्याच्या पुंगळ्याही भाजपवाली काढून टाकतील। त्यांना आग लागली खालनं वरनं, त्याच्यामुळं त्यांना निवडणूक लढवल्याशिवाय पर्याय नाही। शेतकऱ्यांचं एक खेपामागं कारखानदार 5 ते 7 टन काटा मारतोय। मग ते आता पैशाची त्यांना मस्ती आली आहे, मस्ती जिरवण्यासाठी निवडणूक लढवते ती। शिवसेना एकच आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाची। कुणीही नाराज दिसलेलं नाही, कुणीही नाराज नाही। तुम्ही काहीतरी असलं पिरू नका, उगवणार नाही। गटातील अनेक उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव आणलेला होता, त्या संदर्भात मुळात खानदानी शिवसेना आम्ही आंडू पांडूला झटूला कुठल्या भिणारे नाही आणि आम्हाला दबाव आणणार अजून जन्माचं नाही। उंदेजाला घोडा मैदानात उंदेजाला प्रचार चालू होते, एकदा स्टेजवर चढवल्या दूध का दूध पाणी का पाणी दाऊ आणि दबाव कोण कुणावर आणतंय त्यावेळेस तुम्हाला दिसेल। आणि तुमच्या माध्यमातून सांगतोय, एकाही माझ्या शिवसेनेच्या उमेदवाराला किंवा शिवसैनिकावरती कुठल्या मायकालानं जर कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या घरात घुसून तुम्हाला गच्चीला धरून तुडवलं जाईल। लक्षात ठेवा, इलेक्शन पुरतं करायचं, कोणाला दादागिरी करायची नाही, गोरगरीब अन्याय अत्याचार करायच्या भानगडीत पडायचं नाही। जर तुम्ही असं कराल तर जशा तसं तुम्हाला उत्तर दिलं जाईल। कुणी मनधरणी करत असेल त्यांना माझं सांगणं आहे, मनधरणी करायची वेळ कशाला आली याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कुणी विचारायला तयार नाही, तुम्हाला गल्लीत कुणी खायला तयार नाही, तुम्हाला तालुक्यात कोणी विचारायला तयार नाही, तुम्हाला मतं देखील पडत नाही। ह्याच्यावरून सिद्ध झालं, म्हणून तुम्ही लोकांच्या दरवाजात जाऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न करताय। पण कुणाच्याही मनधरणीला आमचे शिवसैनिक बळी पडणार नाहीत।